ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्याच्या राजकारणातली या घडीची मोठी बातमी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शक्ती प्रदर्शन करून युतीची घोषणा करणार आहेत। सोमवारच्या आत ठाकरे बंधू युती जाहीर करणार असल्याची माहिती आहे। युतीची घोषणा करत उमेदवारांची यादी आणि वचननामाही जाहीर करणार आहेत। ठाकरे बंधू भव्य मेळावा घेत युती जाहीर करणार आहेत। मेळाव्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, पण 22 तारखेच्या आत हा मेळावा होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंकडे आता महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर ठाकरेंची शिवसेना 70% तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती मिळतेय। ठाकरेंची शिवसेना आठवड्याभरात उमेदवारांबद्दल निर्णय घेणार असल्याचंही कळतंय। युवा सेनेतील अनेक चेहऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरवलं जाण्याची शक्यता आहे। नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेतले युवा नेते आणि काही वरिष्ठ नेते आग्रही असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान 30 ते 45 या वयोगटातील बहुतांश जणांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचं समजतंय। अंकित प्रभू, पवन जाधव, सुप्रदा फातर्पेकर, शीतल शेठ देवरुखकर, साईनाथ दुर्गे, राजोल पाटील यांसारख्या युवा चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी चर्चा आहे। ही चर्चा उमेदवारीसाठी आहे। तर एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शक्ती प्रदर्शन करून युतीची घोषणा करणार आहेत। सोमवारच्या आत ठाकरे बंधू युती जाहीर करणार असल्याची माहिती आहे। युतीची घोषणा करत उमेदवारांची यादी आणि वचननामाही जाहीर केला जाईल। ठाकरे बंधू भव्य मेळावा घेत युती जाहीर करतील। मेळाव्याची अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी 22 तारखेच्या आत हा मेळावा होणार आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिषेक, अगदी कमी दिवस हातात राहिलेले आहेत, तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे, त्यांनाही काम करायचं आहे। कशा पद्धतीने या शक्ती प्रदर्शनाचं आयोजन केलं जाईल आणि कसा असेल हा सगळा सोहळा? नक्कीच ठाकरे बंधूंची युती होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। फक्त जवळपास जर का पाहायचं तर या संदर्भात तारीख निश्चिती अद्याप होणं बाकी आहे। अधिकृतरित्या 22 तारखेच्या आधी या संदर्भातली युती जी आहे ती आपल्याला घोषित होताना पाहायला मिळेल। मात्र यामध्ये प्रामुख्याने पाहायचं तर वचननामा असेल, जाहीरनामा असेल किंवा मग एकूणच प्रचारातील काय नेमके मुद्दे आहेत या संदर्भात देखील आपल्याला या संदर्भात देखील चर्चा होताना आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहे। सोबतच दोघेही ठाकरे बंधू हे मोठं शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। त्या संदर्भात एक सभेचं आयोजन देखील आपल्याला होताना पाहायला मिळेल। प्रामुख्याने कशा प्रकारे पुढे जायचं एकूणच महापालिकेच्या दृष्टिकोनातनं ठाकरे बंधूंसाठी एकूणच कुठेतरी लिटमस टेस्ट ही म्हणावी लागणार आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा सारासार विचार करता दोन्ही पक्षांकडनं या संदर्भात सावध गतीनं पावलं जी आहे ती टाकली जात आहेत। एकूणच 22 तारखेच्या आधी जरी का युती होणार असली तरी त्या अगोदर वचननामा कशा प्रकारे असावा त्यासाठी देखील एक समिती बनवण्यात आलेली आहे आणि दोन्ही पक्ष प्रमुख यावर स्वतः जातीनं लक्ष देताना पाहायला मिळत आहेत। एकूणच शिवसेनेकडनं पाहायचं तर करून दाखवलं हा एकूण जो लोगो आहे किंवा स्लोगन आहे हे आपल्याला पुढे केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मनसेकडनं देखील ब्लूप्रिंट महाराष्ट्राची आणण्यात आलेली होती। तशाच पद्धतीनं काही गोष्टी पुढे येतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या